चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला। यशस्वी वाटचालीची साक्ष वर्ष तिसरे 2026 मोठ्या दिमाखात विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाजरत्न पुरस्कार ऐतिहासिक अंबाबाईच्या अमरावती नगरीमध्ये दिनांक 14 जून रविवार रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला। त्या प्रसंगी विविध जिल्ह्यातून संघटनेचे पदाधिकारी, सन्माननीय प्रमुख पाहुणे, माता भगिनी, समाज बांधव सर्वांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। माझ्यासाठी संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी व समाज बांधव खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकाचे कौतुक करावे तितके कमीच आहे। आपलाच श्री विलास पवार सर, राज्य सचिव VVSS। लहानपणीपासून आपण ऐकतो संघटना म्हणजे काय? लहानपणीपासून आपण ऐकतो संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर शिक्षित व्हा आणि नंतर संघर्ष करा। मग संघर्ष करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल। कारण आता राजकीय लोक पण डोकेच मोजतात बरं का सचिन भाऊ, राजकीय लोकांना सुद्धा डोके मोजतात त्यांची संख्या किती। पण मी काय म्हणतो, संख्या किती आहे याच्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का, ते किती स्किल असलेली संख्या किती आहे, स्किल किती आहे तुमच्याकडे त्याला व्हॅल्यू आहे। छोटा समाज असलेला व्यक्ती जर स्किलफुल असेल तर त्याला राज्यभर त्यांना मान्य मिळू शकतो। मग आमच्या समाजातल्या विद्यार्थ्या जोपर्यंत स्किल निर्माण होणार नाही तोपर्यंत आम्हाला किंमत मिळणार नाही। आमचा सत्कार होतोय कशासाठी होतोय, आमच्याच व्यासपीठावर का होतोय, कारण आम्ही आमच्यापर्यंत मर्यादित आम्हाला ठेवलेले, आमचे स्वप्न मोठे नाही। मग आता आम्हाला जर मोठं बनायचं असेल, आम्हाला मोठं जर काही व्हायचं असेल तर आम्हाला स्वप्नाच्या दिशेने पाऊल वाटत करावं लागणार आहे। विशेष करून मी आईला सांगू इच्छितो, कारण शिवाजी महाराज एवढे मोठे झाले तर त्यांच्या मागे आई जिजाऊ होते, लक्षात घ्या। मग तुम्हाला जर आई जिजाऊ होऊन जर तुमच्या मुलाला जर घडवायचं असेल तर तुमच्या हातात आहे, त्यांच्यावर कशा पद्धतीने संस्कार